फॅमिली नायजा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही आलो आहोत इंटरनॅशनल एअरपोर्टला मुंबईमध्ये. आणि कुठे चाललंय गेस करा कुठे चाललोय. थंबनेलला कळलं असणार आहे. थंबनेलला कळेल. आदिश पण आहे. आदिश, मी, कोमल आम्ही चाललो पुन्हा एकदा एअरपोर्टला आलेलो आहे. आणि आता एअरपोर्टवरनं फ्लाय होणार आहे कुठे, सिंगापूर ट्रिप. याच्या पुढचं मिस नका करू, तर पाहत राहा. आणि काय काय होतं सिंगापूरला, काय काय ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. तुम्हाला पण जर प्लॅन करायचा असेल तर मी तुम्हाला पण रेफरन्स देऊ शकतो या ट्रॅव्हलिंग एजंटचा. आणि तुम्ही एन्जॉय करू शकता ट्रिप या पुढची. तर पाहत राहा आणि आमच्याबरोबर एन्जॉय करा. आता आमचं चेक इन झालं आणि इमिग्रेशन पण झाले. आणि आम्ही आलो तर आता ड्युटी फ्रीला. लवकरच आता आमचे बोर्डिंग चालू होईल. आधीचा आणि कोमलचं थोडंसं इट्स ओके, इट्स ओके. आदिश खोडी नको काढू तू. आदिश खोड्या काढतो. इथं फूड कोर्टमध्ये आलो. जागा पाहूया आता. जागा पाहून बसून घेऊया. तुम्हाला दाखवतोय कोमल आणि आदिश एअरपोर्टला येऊन काय खाता येते. कोमल काय खाते आणि आदिश काय खातोय. आदिश काय खातोय तू. आदिशने घेतले चिकनचे 3 पीस आणि कोमलने काय घेतले मेथीची भाजी आणि चपाती जेवायला. आणि एअरपोर्टवरती पीस चालली आहे, मेथीची भाजी आणि चपाती आहे. आणि ते पण चांगल्या भाजीने करून दिलेली. वेटिंग. कम ऑन, लेट्स गो. आता आम्ही फ्लाईटमध्ये बसतोय आणि वी आर गोइंग टू सिंगापूर. तर आम्ही पोचलोय सिंगापूर एअरपोर्टला. इकडे वॉशरूम जवळ बघा, बॉटल ठेवली की लगेच पाणी चालू. बॉटल काढली की गेलं. आलो एअरपोर्टला. आता एअरपोर्टमध्ये एक छोटंसं गार्डन आहे. याच्यावरती बनवलेलं आहे छान. यस, केवढं छान आहे बघा. ॲक्वेरियम टाईप बनवलेलं आहे त्यांनी. 4-5 तास भेटणार आहेत आम्हाला शॉपिंगला आणि हे सगळे व्हिज्युअल्स बघायला. मस्त मस्त एक्सपिरियन्स आहे. इथं सांगितलं आहे आम्हाला, जो आमचा ट्रॅव्हलिंग एजंट आहे त्याने सांगितलं की हे चांगी एअरपोर्ट आहे ना, ते खूप छान आहे. खूप छान असं म्हणजे एअरपोर्ट आहे. तर त्यामुळं इथं तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. इथं वॉटरफॉलसारखं बनवलेलं आहे. नंतर अजून बाकी अजून भरपूर काय ॲक्वेरियम टाईपमध्ये पण बनवलेलं आहे. भरपूर आहे असं एक्सप्लोअर करण्यासारखं. त्यामुळे तुम्ही पण आपल्या थ्रू एक्सपिरियन्स करा. येस. खाली पण काच येतो मस्त. ऍक्च्युली काचेमध्ये फिश आहे. मस्त आहे. वाव, आकाशात मासे आहेत असं वाटतंय. भारी ना. आणि हँडसम नवरा. आणि आता आपण आलो इकडे टर्मिनल 2 ला ना. टर्मिनल 2. हे इकडे समोर बघताय ते काय आहे, वंडरफॉल बोलतात त्याला, वॉटरफॉल नाही. छान व्हिज्युअल आहे बघा, मस्तच. वाव, व्हॉट अ लुक. यू कॅन सी. पाहू शकता हे काय बनवलंय मस्त पैकी. एकदम छान. वॉटरफॉल बनवलेला आहे हा. एकदम खूप छान असा वॉटरफॉल बनवलेला आहे. व्हिज्युअल तुम्ही पाहू शकता. इथं पहा कसं बनवलं आहे. एकदम त्यात एक गेट आहे त्याच्यामध्ये मध्ये. एवढं भारी सुंदर असं दृश्य दिसतंय ना. असं वाटतंय की आपण तो कोणता मूवी, तो बाहुबली मूवी पाहतोय असं वाटतंय. बाहुबली मूवीच्या इथून चाललेलो आहे. खूप छान असं दृश्य आहे.
आणि कोमल आणि आदिश याचा आनंद घेताना. कोमल, कसं वाटतंय तुला? फिलिंग्स कसे आहेत? हां, मस्त मस्त वाटतंय. आणि आदिश तुला? एकदम भारी, एकदम माझ्याकडून घेतली तर चांगलं वाटेल. अच्छा, तुझ्याकडून घेतली तर चांगलं वाटेल का? चल घेतो, चल जा जा जा. स्काय ट्रेन येते बघा सोबत तिकडून. आता स्काय ट्रेन येते. तर स्काय ट्रेनमध्ये बसून आम्ही आता टर्मिनल 1ला जाणार आहे. टर्मिनल 1 जाऊन एक्सप्लोअर करणार आहे. तर आता इथे वेगवेगळे टर्मिनल आहेत. आता आम्ही आहे ते टर्मिनल 2ला आहे. टर्मिनल 2 टू टर्मिनल 3 to 1 असे 3 टर्मिनल आहेत. त्यामध्ये आता 1 टर्मिनलला खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. ट्रेन येते. स्काय ट्रेनमध्ये बसलेलो आहे आदिश. आम्ही स्काय ट्रेन आता चाललेली आहे. पहा नजारा पाहिजे स्काय ट्रेन. खूप सुंदर असा नजारा आहे इथं. काय छान असं वातावरण आहे. पाऊस नाही आहे, काही नाही आहे. आणि इथे नॉर्मली पाऊस असं थंडरस्टॉर्म सारखा पाऊस पडतो. आज काय पाऊस नाही इथे, त्यामुळे वातावरण पण छान आहे. एकदम सनी वेदर आहे आणि सनी वेदर खूप छान दिसणार आहे. आता पोहोचलो. आता टर्मिनल 1ला आल्यानंतर आम्ही जाणार आहे किनेटिक रेन बघायला. मी कायनेटिक रेन म्हणत होते, काय माहीत कोणाचं बरोबर आहे. अडीच म्हणते केनेटिक. तर इकडे ॲक्च्युली खूप लोक आहेत म्हणजे ते किनेटिक रेन बघतात. ते खूप सारे लोक आहेत ते व्हिज्युअल बघण्यासाठी आणि एक्सपिरियन्स खरंच भारी आहे. एक थोड्या काळासाठी स्टेबल होते आणि पुन्हा एकदा असं वेगवेगळ्या शेपमध्ये येते हे. खूपच छान वाटते ना, भारी आहे. इकडे माहिती लिहिली आहे बघा किनेटिक रेन बद्दल. आता आम्ही आलोय ज्वेल ह्या एरियामध्ये, जो खाली आहे T1 T2 T3 T4च्या. आणि त्या फ्लोअरला आल्यावर इथे बघा मस्त व्ह्यू दिसते. आता हे आहे रेन वॉटेक्स. मस्त ना, खूपच छान असा व्ह्यू आहे. आणि वरती पण जाऊ शकतो तो मला वाटतं. वरती पण जाऊ शकतो वगैरे असेल तिथे जाण्यासाठी कदाचित. पण हा जो व्ह्यू जो दिसतोय ना, वॉटरफॉल व्ह्यू खूप छान. फॉरेस्टमध्ये आलो आहे असं वाटतं आपल्याला, कारण की इथं ट्रीज वगैरे भरपूर असं प्लांटेशन केलेलं आहे त्यांनी ट्रीजचं. त्यामुळं फॉरेस्ट लिटरली असा फॉरेस्ट व्ह्यू वाटतोय. आणि फॉरेस्ट व्ह्यूमध्ये आपल्याला असं वाटतं की आपण कुठल्या तरी वॉटरफॉलच्या जवळ आहे. तुम्ही खूपच मेस्मरायझिंग आहे. आणि खाली बघा, बापरे, सर्व पाणी असं त्या वेगाने जाते.
रात्रीला इथं मूवी लागल्या मस्त, सगळे बसले बाहेर. फ्रीचा मूवी आहे, काय तिकीट्स वगैरे नाही आहे. आणि पोरांसाठी, लहान मुलांसाठी बघा खेळायला पण आहे काही ना काही. खूप सारं एंटरटेनमेंट आहे सिंगापूर म्हणजे चांगी एअरपोर्टला. आता सिंगापूर चांगी एअरपोर्टमधून आम्ही निघालो आहे आता क्रूजवर जाण्यासाठी. आणि हा आमचा फर्स्ट डे आहे सिंगापूरचा. आणि यात आम्ही फिरलो आता एअरपोर्ट, चांगी एअरपोर्ट आणि क्रूजचं थोडंसं तुम्हाला झलक दाखवते. आणि मग आपण सेकंड डे स्टार्ट करूया उद्या फ्रेशली क्रूजमध्ये. क्रूज आमचे आत्ताच फोटो काढून झालेले आहेत. काय दिसते क्रूज सुभाष, काय सुभाष. आम्ही आलेलो आहे आता शिप बरोबर. आणि कोणती क्रूजचं नाव काय आदेश आपल्या? जेंटिंग ड्रीम क्रूज. जेंटिंग ड्रीम क्रूज वरती आलेलो आहे चक्क आम्ही. आणि आता थोड्याच वेळात आम्ही आता एंटर करणार आहे क्रूज वरती. पाहूया आता. फर्स्ट टाइम जाणार, फर्स्ट टाइम लाईफ मध्ये तिघांचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. आदिशचा फर्स्ट टाइम. आदिशने आम्ही असं क्रूज तर तुझ्या वयात तर पाहिलेलं पण नव्हतं, पण तुला आता या वयामध्ये पाहायला मिळतं. तर आता तुला घेऊन जात आहे तू, कोमल आणि मी तिघे पण जाणार आहे आता क्रूज वर. खुश का देश, चलो. बॅग चाललेले आहेत आता आमच्या शिप वरती. आणि चेक इन झाल्यानंतर आम्हाला परत बॅग मिळतील तिथे काउंटरला. आले बाबा एकदाची क्रूजचा एक्सपिरियन्स. आणि तो जोश, आधीचा जोश बा सगळ्या 2 पाऊल पुढेच आहे अजून पण. मग काय 2 पाऊल पुढे. डिस्नी ॲडव्हेंचर. इकडे चेकिंगला जबरदस्त टाइम लागला आम्हाला, अर्धा पाऊण तास लागले जवळ. इमिग्रेशन आहे इकडे चाललो आम्ही. तर फायनली बोर्डिंग चालू झालेलं आहे आता. आम्ही चाललोय क्रूज मध्ये बसायला. चाललेलं आहे आता आम्ही खाली जाणार, वरती जाणार, वरती आतमध्ये बसणार आणि मग एंट्री क्रूजमध्ये. असं वाटतंय प्लेनमध्ये बसायला जाणार आहे, पण फर्स्ट टाइम क्रूजमध्ये बसणार आहे. जेंटिंग ड्रीम. बसले, लाईटी पण चालू झाल्यात ना. काही लोकांनी तर आपला कार्यक्रम पण चालू केलेला आहे इकडे. इव्हनिंग कार्यक्रम वेलकम करतायत. आणि चला पुढे आता. कधी चल 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 चल. चला फास्ट. तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आणि या व्हिडिओ मध्ये जो पूर्णपणे टूर होता, ओके, इंडिया टू सिंगापूर, सिंगापूर एअरपोर्ट टू क्रूज, हा पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर झालेला आहे. आणि या व्हिडिओ नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीचे एक्साइटमेंट असतील, क्रूज टूर असेल किंवा रूम टूर असेल, रूममध्ये कसे काय काय ॲक्सेसरीज आहेत, प्लस अजून ॲक्टिव्हिटीज काय होणार आहेत क्रूजवरती ते तुम्हाला दाखवतो. पण उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. आजचा व्हिडिओ तो एक्साइटमेंट आहेच, पण उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून जास्त एक्साइटमेंट असणार आहे, कारण की भरपूर काही एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्ही आमच्याबरोबर एक्सप्लोर करण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सी यू इन टुमॉरोज व्हिडिओ.